अनुदय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा सर्वांचं स्वागत आहे। इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासला आपण सुरू करतो आहे। नेहमीप्रमाणे आपण छोट्या वाक्याकडे आता येतो आहोत। जे छोटे छोटे वाक्य असतात, दोन शब्दाचं वाक्य, आज आपण फक्त दोन शब्दाचं वाक्य घेणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सहजपणे इंग्रजी बोलू शकता, लिहू शकता। दोन वाक्य शिकले तर 3, 4, 5 असे अनेक शब्दाचं वाक्य तुम्ही बोलू शकता। तर पहिला जो शब्द आहे तो शब्द कॉमन आहे, कीप नावाचा शब्द आहे। कीप हा जो कीप शब्द आहे, हा कीप शब्द तुम्हाला प्रत्येक वेळेस वापरणार आहे। त्याला लागून एक शब्द लावला की मग तुम्हाला तुमचं वाक्य तयार होईल। पहा कसं तयार होतं, लक्षात घ्या एकदा। हा शब्द लावला पहिल्यांदा कीप, त्याच्यापुढे लावायचं स्माइलिंग। स्माइल म्हणजे हसणे, कीप स्माइलिंग। स्माइलिंग म्हणजे हसत हसत आहे। कीप स्माइलिंग, स्माइलिंगचा अर्थ होते हसत। त्याचा अर्थ काय होतो? हसत राहा। एकदम सोपं वाक्य आहे, हसत राहा। हसत राहा एकदम सोपं वाक्य आहे। दोनच शब्दाचं वाक्य आहे, दोन शब्द मराठी, दोन शब्द इंग्रजी। म्हणजे तुम्ही सहज हे वाक्य दोन शब्द बोलू शकता, कीप स्माइलिंग। आता हा शब्द पुन्हा घ्यायचा कीप, पुढचा शब्द फक्त बदलायचा, कीप प्लेइंग। प्ले म्हणजे मी तुम्हाला खेळत, खेळणे, खेळत। कीप स्माइल, प्लेइंग म्हणजे खेळत राहा। किती सोपं आहे, खेळत राहा। तो शब्द घ्यायचा, बदलायचा काहीच नाही त्यामध्ये, फक्त दुसरा शब्द बदलायचा। हा 2 नंबरचा, 1 नंबरचा शब्द बदलायचा नाही, तो कॉमन आहे, कॉमन। आता इथे काय येते? खात राहा। म्हणजे हर बसते आपला इट, इट आहे की त्याला आयएनजी लावायचं, हे लक्षात ठेवा। PLY प्ले, प्ले शब्द आहे, प्ले म्हणजे खेळणे। स्माइल म्हणजे हसणे, त्याला फक्त काय लावला आपण? आयएनजी लावला, आयएनजी। हा लक्षात ठेवा, आयएनजी हा जोडायचा शब्द आहे। व्हर्ब आहे ते, व्हर्ब क्रियापद। मराठीत क्रियापद म्हणतात, इंग्लिशमध्ये व्हर्ब। इट, इट म्हणजे खात, त्याला आयएनजी लावला। कीप इटिंग म्हणजे खात राहा। पुन्हा दुसरा शब्द तुम्ही आता, कीप रीडिंग। RED, रीड। रीड म्हणजे वाचणे, त्याला आपण काय लावलं? ING। कीप रीडिंग, कीप रीडिंग म्हणजे वाचत राहा। पुढचं वाक्य होतं, कीप शब्द कॉमन आहे, हा नाही बदलायचा, लक्षात ठेवा। कीप रायटिंग। राईट म्हणजे लिहिणे, कीप रायटिंग, त्याला ING लावला। कीप रायटिंग म्हणजे लिहित राहा। पुढचा एक शब्द घेतो अजून, एकदम सोपे वाक्य आहे। कीप क्लाइंबिंग। क्लाइंब म्हणजे चढणे, झाडावर चढणे, पायऱ्यावर चढणे, गच्चीवर चढणे, आपण चढतो बऱ्याचदा। कीप क्लाइंबिंग म्हणजे चढत राहा, चढत राहा। असे एकदम सोपे वाक्य आहे। दोन शब्दाचं वाक्य तुम्ही सहज बोलू शकता, लिहू शकता। दोन शब्द वाक्य आपल्याला व्यवहारामध्ये वापरण्यासाठी सोपं आहे, सहजपणे बोलू शकता। अजून बरेचसे वाक्य होतील, अजून 1-2 वाक्य आपण घेऊया। कीप शब्द ठेवायचा पहिल्यांदा, कीप लिहायचा आहे, कीप चांगला पाठ करायचा, कीप लक्षात ठेवायचा। सुरुवातीपासून कीपचं वाक्य आहे, पुढे आपल्याला एक लिहायचं फक्त, कीप रनिंग। कीप रनिंग म्हणजे धावत राहा। रन म्हणजे धावणे, त्याला ING दिला। कीप रनिंग, धावत राहा। तुम्ही काही वस्तू घरात बनवता, कीप पहिल्यांदा लिहायला, कीप मेकिंग। मेक म्हणजे बनवणे, मेकिंग म्हणजे बनवत, त्याला ING दिला। तो अर्थ काय ते बनवत, करत, खात, पीत, झोपत असायचे। कीप मेकिंग म्हणजे बनवत राहा।
बनवत राहा. पुन्हा कीप घेऊ आपण. कीप स्लीपिंग, झोपत राहा. बरं तुमच्या घरी असं म्हणते एखाद्या सुट्टी दिवशी असते तुम्ही लवकर उठता, तुमच्या आई वडील म्हणते आता झोपून राहा. तुम्हाला असं म्हणता आलं पाहिजे. आपल्याला झोपत नाही राहायचं, पण हे वाक्य आपल्याला आलं पाहिजे. कीप स्लीपिंग म्हणजे झोपत राहा. तर तुम्हाला वाक्य सगळे आलं पाहिजे. कोणतं वाक्य कुठे वापरायचं, कसं वापरायचं हे तुम्हाला त्या त्या क्षणाला समजलं पाहिजे. अजून जेव्हा आपण एखादं वाक्य कीप ड्रिंकिंग. अनेकदा आपल्याला काय म्हटलं की अधूनमधून पाणी पित राहा. पाणी पित राहा म्हणतो ना आपण, पाणी पिणं हेरायला आवश्यक असते. मग कीप ड्रिंकिंग म्हणजे पाणी पित राहा. पित राहा असं तुम्ही लक्षात राहतं. पिण्याचं पाणी पित राहा म्हणजे पाणी पित राहा. पाणी प्या किंवा आधी ज्यूस प्या, तुम्ही काय टाकू शकता, म्हणू शकता. कीप ड्रिंकिंग याचा अर्थ. हे 10 वाक्य मी तुम्हाला सांगितलेले आहे. आता तुम्हाला असे वाक्य कमीत कमी 5 लिहायचे. असे लिहायचे असे 2च शब्द आहेत. फक्त त्या व्हर्बला काय लागतं, त्याला काय लिहायचं, फक्त व्हर्बला आयएनजी लावायचं. आयएनजी लावलं झालं तुमचा फक्त काम. 2 शब्दाचे वाक्य तुम्हाला बनवायचे आहे. होमवर्क तुम्हाला कमीत कमी 5 वाक्याचा आहे. 5 वाक्य यायचे म्हणजे हा की तुमच्याकडे आहेत, हा काही बदलत नाही. तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये हा एक शब्द लिहायचा आहे. तुम्ही काय अधिक करू शकता, तुम्ही एखादा अभ्यास करता, मग काय होईल, अभ्यास करत राहा असं समजा वाक्य बोलायचं. अभ्यास करत राहा. कीप स्टडी. स्टडी म्हणजे अभ्यास करत, त्याला आयन लिहायचं. कीप स्टडी, अभ्यास करत राहा. हे वाक्य तुम्हाला लिहायचं आहे. मी सांगतो, हे तुमच्या होमवर्कचं वाक्य आहे. हे लिहून देत नाही तुम्हाला. कीप स्टडी म्हणजे अभ्यास करत राहा. अजून काय होईल, कीप सिटिंग. सीट म्हणजे बसणे. कीप सिटिंग, बसत राहा असं वाक्य तुम्हाला लिहायचं. तुम्हाला लिहिणाऱ्या वाक्य सुद्धा मी सांगतो कोणी, तुम्हाला ते लिहायचं. कीप सिटिंग, बसत राहा. अजून तुम्ही काय करू शकता, अजून कीप डान्सिंग. डान्सिंग म्हणजे डान्स म्हणजे डान्स, नाच म्हणजे नाचणे किंवा नृत्य करणे म्हणजे नाचत राहा. कीप डान्सिंगचं एक वाक्य तुम्हाला लिहून पुन्हा वाटलं तुम्ही. कीप डान्सिंग म्हणजे नाचत राहा. आता काही वाक्य तुम्हाला लिहायचं. तुम्हाला काय शोधायचं आहे, फक्त आता व्हर्ब शोधायचा आहे. व्हर्ब कसं असते मराठीमध्ये, खाणे पिणे झोपणे करणे खेळणे हे झाले व्हर्ब. त्याला फक्त इंग्लिश शब्द शोधायचा. त्या इंग्लिश शब्दाला लागायचा आयएनजी लागायचा. तो झाला तुम्ही शब्द. म्हणजे अगोदर कीप लागायचं. हे कायम लक्षात ठेवा. कीप हा शब्द पहिला आहे. त्याला व्हर्ब आहे, त्याला आयएनजी लावलेला आहे. त्याचा अर्थ होतो मग करत, खात, पीत, झोपत, बसत, चढत असे शब्द लागतात. तुमच्या व्यवहारात कोणते शब्द वापरतात तो शब्द घ्या त्याच्यामध्ये. रोजच्या व्यवहारामध्ये अभ्यास करा, तुम्हाला शब्द सांगितला, स्टडी करा, स्टडी तरी अभ्यास करा, त्याला आयएनजी लावायचा. तुम्ही काय काय करता ते शब्द इथं लिहायचे आहे. आता ते 10-11 वाक्य तुम्हाला लिहून दिलेले आहे. तुम्हाला फक्त 5च वाक्य लिहायचे शोधून. आणि 5 वाक्य शोधले म्हणजे तुम्हाला मग तुम्ही 5 का 10 करू शकता. तुम्हाला फक्त व्हर्ब आहे म्हणजे व्हर्ब. तर आता आपण आपला हा क्लास संपूया. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. थँक्यू.